मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आजचा बडे मुद्देतला चर्चेचा मुद्दा आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर होणारे आरोप पीडितेच्या चारित्र्य हननाचा आहे। जेव्हा जेव्हा तिच्या न्यायासाठी आवाज उठवला जातो तेव्हा तेव्हा आधी तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न झाला। हा आपला इथला इतिहास आहे। मग ते दिल्लीतलं निर्भया प्रकरण असो, भवरी देवी सामूहिक बलात्कार प्रकरण असो की मथुरा प्रकरणात सुद्धा तेच झालं। पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न झाला आणि आता साताऱ्यामधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या नंतर सुद्धा तिच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित केला जातोय का, याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे। कारण रुपाली चाकणकर यांच्यावर तेच आरोप होत आहेत आणि म्हणूनच चर्चेसाठी मुद्दा घेऊन आलोय। बडे मुद्देच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। चाकणकरांकडून मृत डॉक्टरांचं चारित्र्य हनन केलं जात आहे, हा जो आरोप केला जातोय त्यात तथ्य आहे का? तुमचं मत तुम्ही नोंदवा। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आज सहभागी होणार आहेत मृत डॉक्टर तरुणीची बहीण, जी स्वतः डॉक्टर आहे, मृत डॉक्टरचा भाऊ। या कुटुंबियांना काय वाटलं जेव्हा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या तरुणीच्या सगळ्या गोष्टी काही स्पेसिफिक बाहेर सांगत होत्या? सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराळे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई पाटील आपल्या सोबत असणार आहेत। या सगळ्यांशी बोलूया। मंडळी, राज्यातला महिला आयोग पीडित डॉक्टर महिलेच्या बाजूने उभा आहे की आरोपीच्या? महिला आयोगाला महिलांच्या सुरक्षेची पडली आहे की कुणाच्या राजकीय संरक्षणाची, हा प्रश्न विचारला जातोय। साताऱ्यातल्या महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतरही तिचं चारित्र्य हनन केलं जात आहे, याचा संताप त्या पीडितेच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जातोय। त्याला कारण ठरली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेली पत्रकार परिषद। अवघा महाराष्ट्र या पीडित महिलेच्या न्यायाच्या बाजूने उभा राहिलेला असताना महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेत पीडित मुलीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असा आरोप केला जातोय। कारण हे सगळं प्रकरण अतिशय क्लिष्ट आहे, याला अनेक कंगोरे आहेत, त्याचा तपास अजून सुरू आहे। अजून बरेच सगळे यातले कंगोरे समोर यायचे बाकी आहेत। पोलीस अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत, अनेक स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे बाकी आहेत। असं असताना चाकणकरांनी तासभर पोलिसांशी गप्पा मारून थेट आत्महत्येच्या कन्क्लुजन पर्यंत कशा पोहोचल्या? आत्महत्येचा निष्कर्ष काढण्याची त्यांना एवढी काय घाई झाली? निष्कर्ष काढत पोलिसांचं काम आहे निष्कर्ष काढणं की महिला आयोगाचं आहे? बाजूला बसलेले एसपी गप्पा आहेत आणि चाकणकर निष्कर्ष सांगून मोकळ्या झाल्या। हे कशासाठी? या सगळ्याचा तपासावर परिणाम होणार नाही का? हा इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून झालेला बेजबाबदारपणा नाही का? चाकणकरांना पोलीस तपासातील काही सिलेक्टिव्ह भाग जाहीर करून नेमकं काय साधायचं? त्यांचा या सगळ्या मागचा उद्देश काय आहे, असा प्रश्न आज विचारला जातो। तिच्या मृत्यूला ती जबाबदार आहे हे सांगण्याचा तर प्रयत्न नाही ना? ज्या व्यवस्थेतील नेक्ससला डॉक्टर तरुणी अडथळा वाटत होती, त्या नेक्ससला सेफगार्ड करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? शिवाय रुपाली चाकणकर जेवढ्या चवीनं पीडितेच्या रिलेशनवर, चॅटिंगवर बोलत होत्या, तेवढ्या त्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न का विचारत नव्हत्या? पीडितेवर दबाव आणणाऱ्या त्या खासदाराला चौकशीच्या फेऱ्यात आणावं यासाठी का काढत नव्हत्या? ज्या वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांनी छळाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, 8 नोव्हेंबर 2022ला महिला आयोगाला पत्र लिहून सगळी कैफियत मांडली। माजी खासदार निंबाळकरांच्या छळवणुकीचा पाढा वाचला, त्यावर पत्रकार परिषद घ्यावी असं चाकणकरांना का वाटलं नाही? असे सगळे सवाल आज सुषमा अंधारेंनी विचारले। मुलीच्या चारित्र्याबद्दल बोलून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा, गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न होतोय का, असा आरोप सुद्धा केला जातोय। पण चारित्र्यावर शिंतोडे उडून पीडितेला दोषी ठरवण्याचा हा प्रकार या देशात, महाराष्ट्रात नवा नाही। दिल्लीतल्या निर्भया प्रकरणात म्हटलं गेलं
रात्री 9 वाजता पुरुष मित्रासोबत ती बाहेर फिरायला का गेली होती? भौरी देवी सामूहिक बलात्कार प्रकरणात प्रश्न विचारला गेला, भौरी बलात्काराच्या दुसऱ्या दिवशी कामावर का गेली? ती खरी पीडित असती तर घरी बसली असती। मथुरा प्रकरणात सुद्धा तेच झालं। अल्पवयीन आदिवासी मुलगी मथुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली, तिथं 2 पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केला। म्हटलं गेलं तिनं प्रतिकार का केला नाही? जेव्हा जेव्हा तिच्या न्यायासाठी आवाज उठवला जातो तेव्हा आधी तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न झाल्याचा इथला इतिहास आहे। थोडं कायद्याच्या भाषेत सांगतो, सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा हे स्पष्ट केलंय की पीडितेचा पूर्वीचा लैंगिक इतिहास किंवा तिचं वर्तन हा गुन्ह्याचं औचित्य ठरू शकत नाही। तरी सुद्धा सातत्यानं वारंवार तिच्या चारित्र्याचे धिंडवडे मृत्यूनंतर सुद्धा काढले जात आहेत। ते कशासाठी हा सवाल की ज्या प्रकारे रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, तुम्हाला ते अजिबात आवडलेलं नाहीये, तुमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत का? काय खटकतंय तुम्हाला रुपाली चाकणकर यांच्या बोलण्यातलं? त्यांनी अजून आम्हाला सीडीआर दिलेला नाहीये, तर या कोणत्या बेसिसवर त्यांनी आरोप करून मोकळ्या झाल्या की यांच्यामध्ये प्रेम संबंध होते त्याच्यावरूनच? बदने यांची अजून काही चौकशी झालेली समोर अहवालात आलेली नाहीये, त्यांचा मोबाईल कुठे आहे हेही कळालेलं नाहीये, अजून SITची समिती स्थापन नाहीये। प्रेस कॉन्फरन्समध्ये फक्त त्या बोललेल्या आहेत, बाकीची काही चौकशी न करता फक्त सीडीआर त्यांच्याकडे आहेत, आम्हाला अजून आलेले नाहीत, म्हणून आम्हाला हे आरोप मान्य नाहीयेत। भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहेत। दादा, काय म्हणणं आहे? तू ऐकला असेल रुपाली चाकणकर यांची प्रेस कॉन्फरन्स, त्यांनी काल एकदम निष्कर्षापर्यंत पोहोचल्या, त्यांचा निष्कर्ष मान्य आहे का? आम्हाला हा बिलकुल मान्य नाहीये। या उलट आम्ही असं अपेक्षित केलं होतं की समजा ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, त्या पीडित कुटुंबाची भेट घेतील आणि आमचं सांत्वन करतील, आमची बाजू जाणून घेतील, पण त्या उलट त्यांनी सरळ सरळ आरोपीला समर्थन देत तिथले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या सरळ सरळ एका उच्च शिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत आणि हे त्यांना बिलकुल शोभा देत नाही। त्या एका महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, या गोष्टीचा तरी त्यांनी विचार करायला होता, त्यांच्या पदाचा त्यांनी सन्मान करायला हवा होता। आणि असा त्यांनी प्रश्न जनतेसमोर निर्माण केलाय की महिला आयोग हा नेमका महिलांसाठी काम करतोय की तो आरोपींसाठी काम करतोय? कारण त्यांचं जे बोलणं आहे, त्यांच्या पूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी संपदा विरोधात सर्व काही बोललेलं आहे। एकाही मुद्द्यामध्ये त्या असं बोलल्या नाहीत की संपदाचा हा मुद्दा बरोबर होता किंवा संपदाचं काहीही नव्हती चूक। त्या पूर्णपणे असं सांगत होत्या। त्यांना हा निष्कर्ष कसा समजला? तर त्या तपास करतायत का या प्रकरणाचा? त्या कसं काय म्हणू शकतात की आत्महत्या आहे? आत्महत्या आहे या गोष्टीवर आम्हीच विश्वास अजून ठेवला नाही, पोलिसांनी याबद्दल आम्हाला काहीही कळवलं नाही, मग त्या कसं काय म्हणताय की आत्महत्या आहे? आणि पोलीस आम्ही वारंवार मागणी करूनही कुठल्या गोष्टीचे पुरावे देत नाहीयेत। प्रायमरी बेसिक रिपोर्ट PM नोट्स त्या कधी त्यांनी आम्हाला पुरवल्या नाहीत। सीडीआर रिपोर्ट ते आम्हाला बोलतायत की मिळाले नाही। काल रात्री DYS विशाल खांबे सरांशी माझं बोलणं झालं होतं, तेव्हा ते म्हटले की अजून असे रिपोर्ट बाहेर आलेच नाहीयेत, मिळाले नाहीयेत। मग हे सर्व रिपोर्ट त्यांना कसे काय मिळाले? चाकणकरांना हे रिपोर्ट कोणी दिले आणि ते कसं काय सांगू शकतात एवढ्या फक्त रिपोर्टच्या बेसिसवर की ही फक्त आत्महत्या आहे आणि हे त्याच्यामध्ये तिचीच सर्व काही चूक आहे म्हणून? हे आमचं मागणं आहे। ठीक आहे, कुटुंबियांचं काय म्हणणं आहे, त्यांना कशा त्यांच्या भावना दुखावल्या हे महाराष्ट्र बघतोय। रुपाली ताई दुपारपासून तुम्हाला फोन करतोय, तुम्ही यावं, महाराष्ट्राच्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं द्यावं असं आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय। तुमच्या पदाचा सन्मान राखून पुन्हा एकदा आवाहन करतोय की तुम्ही या आणि या कुटुंबाच्या या आक्षेपांना उत्तर द्या। माध्यमांमधून जे प्रश्न उपस्थित केले जातात, विरोधक उपस्थित केले जात आहेत, त्या प्रश्नांना उत्तर द्या। रुपालीताई चाकणकर, आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे आणि माझी प्रेक्षकांना एक विनंती आहे, हा कार्यक्रम तुम्ही बघत असताना तुमच्या कमेंट, तुमचे प्रश्न सुद्धा मी इथं बघतोय, तुमचे प्रश्न सुद्धा या चर्चेच्या दरम्यान घेण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होता येईल। आपल्यासोबत वर्षाताई देशपांडे आहेत। वर्षाताई, राज्यातल्या महिला आयोगाकडून इथल्या महिलांच्या सबलीकरण सक्षमीकरणाच्या संदर्भात, त्यांच्या अन्यायाला आवाज उठवण्याच्या संदर्भातली अपेक्षा असते, पण आज हे कुटुंब, पीडित कुटुंब पुन्हा एकदा याच आयोगाच्या अध्यक्षांच्या
कृतीमुळे दुखावलं गेलंय आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तुम्ही काय म्हणाल? ज्या प्रकारची कृती महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून झाली त्या कृतीबद्दल तुमचं काय मत आहे? अनेक वर्ष तुम्ही ह्या सगळ्या केसेस हाताळल्यात संवेदनशीलपणे, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. अत्यंतिक म्हणजे ही घटना धक्कादायक आहे. सातारा जिल्ह्यात या पद्धतीने ही घटना होणं, त्या घटनेच्या धक्क्यातून अजून आम्ही सावरतोय. तोपर्यंत ज्या पद्धतीने महिला आयोग इथे येतं आणि ज्या पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स त्या अधीक्षकांच्या सोबत बसून घेतं, हे निषेधार्ह आहे. पूर्ण वक्तव्य म्हणजे त्या पुरुष हक्क समितीच्या वगैरे किंवा पोलिसांच्या प्रतिनिधी आहेत की काय असं वाटावं अशा पद्धतीने त्यांचं बोलणं आहे. मुळातच इथे जर महिला नसती आणि कोणीतरी पुरुष अधिकारी असता तर या पद्धतीची चर्चा झाली असती का, हा मला प्रश्न पडतो. कारण इथे केवळ एक महिला आहे आणि महिला असली की प्रत्येकच वेळेला पुरुष सत्ताक व्यवस्थेनी, राजकारण्यांनी, प्रशासनाने आणि त्याच्या हातचं मला वाईट वाटतंय की चाकणकर ताई त्या व्यवस्थेच्या हातचं पाहुलं होऊन फक्त त्या साडी नेसून तिथे एक महिला म्हणून बसलेत म्हणूनच केवळ त्यांना महिला म्हणायचं. कुठल्याही बाजूनी आत्महत्येच्या केल्यानंतर एखाद्या मुलीच्या संदर्भाने महाराष्ट्रात या पद्धतीचं वक्तव्य करण्याची हिंमत अगदी विरोधी पक्ष विरोधी बाजूनी जरी झालेलं असलं तरी सुद्धा कुणी आज तागायत केलेलं नव्हतं. या बाई प्रत्येक वेळेला असं का वागतात आणि यांच्या राजकीय मायलेज घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या सोबत आमचं महिला आयोग नेऊन त्यांच्या दावणीला यांनी बांधून ठेवलेलं आहे. तेव्हा तातडीनं हे महिला आयोग अस्तित्वात नाही असंच महाराष्ट्राने समजून चालावं यापुढे. कारण प्रत्येकच वेळेला या समोरच्या बाजूला जे कोणी अडचणीत आणणारे लोक आहेत, जे आरोपी लोक आहेत, त्यांच्याच बाजूनी ह्या प्रत्येक वेळेला कशा बोलतात. आणि इथे या मुलीच्या संदर्भाने मृत्यू पश्चात एखाद्या मुलीला या पद्धतीने तिच्याविषयी बोलणं, त्या चॅटची चर्चा करणं, काय संबंध त्या सगळ्याचा. इथे सरळ सरळ त्या मुलीनी स्वतःच्या हस्ताक्षरात तब्बल 3 महिन्यापासून ती अर्ज करते, माझ्यावरती दबाव येतोय, माझ्यावर अन्याय होतोय, तिची चौकशी लावली जाते. सरळ सरळ प्रशासकीय कामातल्या एका विशिष्ट प्रकरणाच्या संदर्भाने तिच्यावर आलेल्या दबावामुळे तिने अन्याय होतो असं सांगून व्यवस्थित, कारण तिला स्वतःला माहितीये कशा पद्धतीने त्या चपाट्या गायब करतात. आणि त्या बोला काय म्हणाल्या माहितीये चाकणकर ताई? त्या असं म्हणाल्या की मी त्या सहकाऱ्यांशी विचारले तर त्या सहकारी म्हणाल्या असं काही झालंच नव्हतं. त्यांनी जो पत्रव्यवहार केला तो पत्रव्यवहार सगळा खोटा. पण त्या सहकारी ज्या म्हणाल्या त्या मात्र माध्यमांच्या समोर सांगितलं की असं काही दबाव आलेलाच नव्हता ना, असं काही सांगितलं नव्हतं. हो, त्या सहकार्यांना पण यांच्या कॉन्ट्रॅक्टच्या जीवावर नोकऱ्या टिकवायच्या आहेत ना. तिथलं विशाखा समिती जिथे पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या दबावाखाली जिथे विशाखा समिती काम करते, तिथे तुम्ही इंटरनल काम करणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांकडून काहीतरी पॉझिटिव्हली तिच्याविषयी तुमच्यापर्यंत येईल अशी अपेक्षाच कशी करू शकता. त्यामुळे या पद्धतीने त्यांच्या तोंडी भांडी झालेल्या त्या संदर्भातले काहीतरी विटनेसेस समोर आणून त्या मुलीला बदफैली ठरवून तुम्ही तिच्या संदर्भाने केलेला अन्याय, काय अधिकार आहे तिच्या पर्सनल लाईफची चर्चा करण्याची हिंमतच कशी होते यांची? काय कारण आहे? पुरुषांची चर्चा करतात का या? उद्या चाकणकर ताईंच्याने आमची पण चर्चा करतील महाराष्ट्रात. पर्सनल लाईफ आहे प्रत्येकाचं, तिचं पर्सनल लाईफ रोज डेटिंग करेल ती नव्या पुरुषाबरोबर. हु आर यू टू आस्क हर? तिचं स्वातंत्र्य आहे ते. मृत्यू पश्चात तिच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा अधिकार यांना कोणी दिला? आणि हा संताप आहे महाराष्ट्राच्या मनात, हा संताप आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये. सोशल मीडियाच्या सगळ्या बातम्या काढा आणि त्यानंतर त्या पत्रकार परिषदेच्या खालच्या कमेंट काढा. महाराष्ट्र सुद्धा चाकणकरांना हाच प्रश्न विचारतोय, तुम्ही कोण आहात? तुम्ही त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यहनन करणाऱ्या असा सवाल विचारला जातोय. सुशीलाताई मोराळे आपल्या सोबत आहेत. सुशीलाताई, तुम्हाला काय वाटतं? एका प्रकारे या सगळ्या प्रकरणातले वेगवेगळे धागेदोरे अजून समोर आलेले नाहीयेत, स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले नाहीयेत, तपास प्रचंड खूप बाकी आहे. पोलिसांना सुद्धा 90 दिवसात चार्जशीटसाठी लागतील, तेही या सगळ्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाहीये. मग रुपाली चाकणकरांना एवढी घाई का झाली? महाराष्ट्रात पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा अजेंड्यावर आलेली आहे. खरं म्हणजे आयोगाचं काम रुपाली ताईनं केलं पाहिजे, परंतु त्या आयोगाचं काम करण्याऐवजी पोलिसांच्या प्रवक्त्या बनलेल्या आहेत. मी त्यांचा निषेध करते. खरं म्हणजे त्यांनी पक्षाची भूमिका न मांडता आयोगाची भूमिका मांडणं आवश्यक आहे. परंतु रुपाली ताई नेहमी
कॉन्ट्राडिक्टरी वातावरण तयार करतात आणि स्वतःवर कॅमेऱ्याचा फोकस मारण्यासाठी ह्या सगळ्या खटाटोप त्यांचा चाललेला असतो. अजून चार्जशीट मिळू शकलेलं नाहीये. त्या पोरीच्या पालकांना मी काल गेले होते कवडगावला, तिच्या पालकांना जाऊन भेटून आले. अजून चार्जशीट नाहीये. अजून कितीदा फाडलेत ते कागद त्यांनी. ते पोरं सांगतायत तिचा भाऊ डॉक्टर आहे स्वतः. त्या भावाने सांगितलं की 10 वेळा कागद फाडलेत त्या चार्जशीटचे. अजून त्यांचा चार्जशीट पीएम रिपोर्ट नाहीये नीट अजून व्यवस्थित. आणि रुपाली ताईला कोणी अधिकार दिला तिच्या चारित्र्यावर हल्ला करण्याचा? काय अधिकार आहे रुपाली ताईला? स्वतःच वाकून बघ म्हणा, दुसऱ्याचं झाकून, स्वतःच झाकून ठेवते, दुसऱ्याचं वाकून दाखवते का? ही कोणची पद्धत आहे? रुपाली ताईने खरं म्हणलं तर ह्या पद्धतीनं बोलणं मला वाटतंय त्यांना शोभा देत नाही. कुठलं सक्षमीकरण आहे आणि कुठलं काय आहे? माझं असं म्हणणं आहे की त्या पोरीला आई वडील तिथं पोहोचायच्या आत हॉटेल मधून नेऊन दवाखान्यात पीएम साठी टाकलं. तिच्या भावाने त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या अधिकारात आमच्या आधी पीएम करून पीएम साठी पोरगी इकडे आणली? म्हणजे हे पूर्ण प्रकरण हे संदिग्ध आहे आणि भावनाहीन अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. रुपाली ताईला ही गोष्ट शोभा देत नाही. त्यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिला पाहिजे. त्या पदाला लायक नाहीयेत. कारण त्या प्रत्येक त्या हागवण्याच्या प्रकरणातही त्या असं हागून बसल्या आणि आताही आमच्या ह्या पोरीच्या प्रकरणामध्ये ह्याच पद्धतीने त्या वागतायत. खरं म्हणजे त्यांना हा अधिकार दिला कोणी असा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो. ठीक आहे. आणि म्हणून मी विचारतो ताई मी विचारतो, आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आहेत. रुपाली ताई, खरं तर आता या सगळ्या प्रकरणात सगळ्यांच्या भावना तुम्ही ऐकल्या, पीडित कुटुंबाच्या तुम्ही भावना ऐकल्या, पण आता आपले एक प्रेक्षक प्रश्न विचारताय. संतोष पाटील यूट्यूबवर त्यांनी प्रश्न विचारलाय की जी माहिती पोलिसांनी सांगितली नाही ती माहिती यांनी जाहीर करण्याचं नेमकं कारण काय? त्यांचा प्रश्न हा सुद्धा आहे की या प्रकारे अशा प्रकारचा हा जो गौप्यस्फोट करण्याचा किंवा समोर येऊन या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा जो प्रयत्न झाला तो पक्षाला मान्य आहे का? मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीने सांगते, महिला आयोगाने जे काही त्यांचं मत सांगितलेलं आहे त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कोणताही संबंध नाही. महिला आयोग एक वेगळं स्वायत्त आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेला आहे. इथे ज्या काही सर्व म्हणजे ज्या डॉक्टर्स मॅडम ज्यांची सुसाईड झालेली आहे, त्यांची बहीण आहे, भाऊ आहे, आमच्या सामाजिक कार्यकर्त्या मोराळे ताई आहेत, वर्षा ताई आहेत. एक लक्षात घ्या, आत्महत्या उच्च शिक्षित डॉक्टरची झालेली संपूर्ण महाराष्ट्र हरवतोय. मला हे कळत नाही, महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी प्रेस घेतली, परंतु या प्रेस मध्ये एसपी साहेबांनी बोलणं गरजेचं होतं, अधीक्षक होते त्यांनी बोलणं गरजेचं होतं, तपास अधिकारी ज्यांच्याकडे तपास आहे त्यांनी बोलण्याचं गरजेचं होतं. ही नवीन कुठली रीत आणलेली आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष तिथं येतात आणि 2 तासामध्ये जी अजून पोलिसांनी तपास पूर्ण नाहीये ही खरी वास्तवता आहे. हे जे काही चॅनलवर आमच्या ज्या डॉक्टरांच्या बहिणी भगिनी बोलतायत, बंधू बोलतायत की आम्हाला एकतर सीडीआर आहे बघा, व्यक्त म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांनाही किंवा मृताच्या घरच्यांनाही देत नाही, ते डायरेक्टली सगळे सीडीआर हे कोर्टाकडे सबमिट केले जातात. मुळामध्ये जे एसपी साहेब आहेत ते का आयोगाला सांगत नाहीयेत अध्यक्षांना? कारण का आयोग जरी असलं तरी आयोग हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे, सुरक्षतेसाठी आहे आणि समूह उपदेशासाठी आहे. मी सांगायच्या आजच डॉक्टरांचा भाऊ बोललेला आहे, तुम्ही आम्हाला भेटताल असं वाटत नव्हतं. आणि हो, महिला आयोगाचं कामच आहे की जी काही मृत व्यक्ती आहे ती खरी आहे खोटी आहे हे ठरवायला आयोग कोर्ट नाही, आयोग तपास अधिकार नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये न बोलणंच योग्य होतं. पण मला नाही कळत की आयोगाच्या अध्यक्षा का अशा पद्धतीने बोलून विनाकारण तुम्ही तर घरचा आहेर देताय. मला वाटलं होतं की तुम्ही त्यांची बाजू मांडाल ताई, पण तुम्ही एक लक्षात घ्या, हा तुम्ही घरचा आहेर देताय त्यांना. घरचा आहेर हा कायदा आहे, लक्षात घ्या. या कायद्याच्या याच्यामध्ये जी महिला मृत पावलेली आहे
ती जी आत्महत्याला प्रवृत्त जे केलेलं आहे त्यातले आरोपी निर्दोष आहेत, दोषी आहेत, हे मलाही ठरवण्याचा अधिकार नाही आणि महिला आयोगालाही ठरवण्याचा अधिकार नाही आणि आम्हालाही ठरवण्याचा अधिकार नाही. हा कोर्टाचा अधिकार आहे. हे कोर्ट ठरवेल. परंतु महिला आयोग कशासाठी स्थापन केलेले हो? अगवल्या प्रकरणात तेच. जर यांना त्यांचे अधिकारच कळत नसतील, यांना त्या आयोगाचं महत्व कळत नसेल, त्या आयोगातनं जर तुम्हाला महिलांना धीर देऊ शकत नसाल, तर या ज्या काही आमच्या मोराळीताई आहेत, आमच्या ज्या वर्षाताई आहेत, तुमच्या किंवा या मृत लोकांच्या या आयोगाच्या माध्यमातून या फक्त पक्षाच्या आहेत म्हणून आम्ही नाही शिव्या खाणार. मग या बेजबाबदार ताई, तुम्ही म्हणता आम्ही शिव्या खाणार नाही, मग या बेजबाबदारपणाच्या बद्दल पक्ष समज देणार आहे का? कारण उद्या चालून त्या पक्षाच्या व्यासपीठावर असतात. निश्चित याची तक्रार ही अजितदादांकडे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष त्याच्यानंतर राज्याचे अध्यक्ष यांच्याकडे केली जाईल आणि याची कारणे नोटीस त्यांना पाठवायला लावणार आहे. कारण का ज्या मुलीने आत्महत्या केलेला आहे तिचं कुणाबरोबर संभाषण आहे नाही हा नंतरचा भाग आहे. ते SP साहेब अजून तपास करतात, पोलीस यंत्रणा तपास करते. गरजच नाही आयोगाला याच्यामध्ये नाक खुपसण्याची. काय झालेलं आहे बहुतेक आमच्या महिला आयोगाला वाटते की मी एक न्यायालय आहे आणि मी वाटेल ते करू शकते. आतापर्यंतची ही प्रकरणं ज्या पद्धतीने समोर आली मला तर त्याची कोणतीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही. म्हणून त्यांना असं वाटतंय की मी चालतं फिरतं न्यायाधीश आहे. मला त्यांना या माध्यमातून सांगायचंय, न्यायाधीशांना सुद्धा साक्ष पुरावे असल्याशिवाय शिक्षा देता येत नाही. आणि यांनी मात्र 1 तास पोलिसांसोबत चर्चा केली आणि लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचल्या. मला आता वर्षाताई तुम्हाला हे विचारायचं आहे, हे निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची घाई का झालेली असू शकते? उद्देश काय असू शकतो? ह्या दिशा देण्याचा उद्देश असू शकतो प्रकरणाला, की तपास प्रभावित करण्याचा उद्देश असू शकतो? आरोपीच्या बाबांच्या शेजारी त्या बसलेत, त्यामुळे मुळात पोलीस यंत्रणेमार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यालाच आक्षेप आपण घेतला पाहिजे. या सगळ्या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे. कारण याच्यामध्ये एका उपनिरीक्षका आरोपी आहे आणि त्यांचेच वडील तिथे जर सगळी चौकशी करणार असतील आणि त्यांचे DYSP करणार असतील चौकशी, का बरं हा माणूस 3 दिवस गायब होता, का निघून गेला जर सगळं क्लिअर होतं तर? आणि या पद्धतीने फॅमिलीला काही न मिळता, पोलिसांना काही न मिळता थेट ऍक्सेस आयोगाला मिळाला, तर आयोगाने ते सगळं समजून घेऊन संबंधित कुटुंबाशी बोलून त्याच्या संदर्भातली चौकशी नीट होईल याच्यासाठी खरं तर मागणी करायला पाहिजे. त्याच्याऐवजी हे एका बाजूला आरोग्य अधिकारी म्हणजे ज्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्याच्या बाजूनी न उभं राहता त्याच कर्मचाऱ्याची चौकशी लावली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा तिथला विशाखा समिती असेल यांच्यावरती पूर्ण आमचा अविश्वास आहे. कुठल्याही परिस्थितीत हे या मुलीचा न्याय करू शकत नाहीत. तिथली शेवटची दिलेली सुसाइडल नोट आणि तिच्या आतापर्यंतचा पत्रव्यवहार याच्या आधारे संपूर्ण चौकशी न्यायिक पद्धतीने झाली पाहिजे, न्यायालयाने केली पाहिजे. आणि आता जे कोणी चाकणकर मॅडम पर्यंत जे कोणी तिचं चारित्र्य हनन करणारे बोलले, ज्या पद्धतीने तिच्याविषयी बोललं गेलं त्यांना सगळ्यांना न्यायालयाने पण समज दिली पाहिजे. आणि याच्या आधी मोठ्या प्रमाणावर प्रॉसिक्युशन हे प्रॉसिक्युशन सारखं वागत नाही. विलासजी, हे प्रकरण काही दिवसानंतर थांबेल, नंतर आम्ही प्रॉसिक्युशनचं जे वर्तन तिकडे कोर्टामध्ये बघतो ते याच्यापेक्षा फार भयावह असतं. कारण हे सगळे मिळून परत प्रॉसिक्युशनला पण खिशात टाकतात आणि न्याय मिळत नाही तो नाहीच आणि काळ मात्र सोकावत जातोय. त्यामुळे प्रॉसिक्युशनच्या संदर्भाने पुण्यातलं हिट अँड रन प्रकरण आपल्या सगळ्यांची थोडीशी म्हणजे आपण लगेच विसरतो काही गोष्टी. पुण्यातलं प्रकरण आठवतंय तुम्हाला सगळ्यांना? त्या पुण्यातल्या प्रकरणामध्ये कोण मॅनेज नव्हतं सांगा? या व्यवस्थेतला प्रत्येक घटक मॅनेज केला होता पैशाच्या जीवावरती. पोलीस मॅनेज, डॉक्टर मॅनेज, जजनं सांगितलं निबंध लिहून पळून जा. अरे सगळे जिथं मॅनेज जातील न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी? ही पोरगी त्या नेक्ससचा भाग बनत नव्हती, नडत होती, खोटे रिपोर्ट देत नव्हती आणि म्हणून
तिला दबाव टाकला जात होता हे तिनं लिहून दिले आणि लढत होती. सुशीलाताई, मला सांगा, त्या नेक्ससचा भाग न होणं आणि त्यांच्या वाटेतला काटा ही ठरत होती म्हणून तिला बाजूला केलं गेलं असू शकतं का, एक, किंवा त्याच्यावर दबाव टाकला असू शकतो का, एक. आणि दुसरं म्हणजे आता ह्या प्रकरणात कुठंतरी तिच्या चॅटिंग आणि ह्याची चर्चा घडून आणून तिच्यावर जो दबाव आणत होता, जो दबाव होता, त्याला सेफगार्ड करण्याचा हा प्रयत्न आहे का? सरळ अभय सुशीलाताई, देण्याचे प्रयत्न, हो, आरोपीला सरळ सरळ अभय देण्याचे प्रयत्न या केसमध्ये चालू आहेत. स्वतः मुख्यमंत्री फलटणला जातात आणि त्यांच्या स्टेजवर सगळे आरोपी हजर आहेत, हॉटेल मालक हजर आहे, त्याच्यानंतर ते स्वतः बाकीचे हजर आहेत तिथं. या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. आम्हाला फार दुःख होत आहे. मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे ग्रह खातं त्यांच्याकडे आहे. त्यांनी या पद्धतीनं त्यांना क्लीन चिट केलं. मला असं वाटतं ही क्लीन चिट नाहीये, क्लीन चिटरपणा झालाय या प्रकरणामध्ये. आणि अजितदादा हे कसं सहन करतात रुपाली चाकणकरांचं हे सगळं? अजितदादांना कळत नाही का आपली बाई काय करते, आपल्या पक्षाची ती कार्यकर्ती आहे आणि आपण तिला एका संविधानिक पदावर बसवलेले, संविधानिक पदावर बसवलेली बाई या पद्धतीनं कशी काय वागू शकते? हे का? मी आशा करतो की आजचा हा कार्यक्रम बघितला जाईल आणि त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई केली जाईल. का तर या बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण कितीतरी कार्यक्रम केले. या महाराष्ट्राला महिला आयोगाचा अध्यक्ष हवा आहे. कशासाठी? राज्यातल्या महिलांचा आवाज, त्यांच्या न्यायाची भूमिका मांडण्यासाठी. मला कुटुंबाला आज विचारायचं आहे, तुमची सरकारकडे मागणी काय आहे हे महाराष्ट्राला कळायला हवं. 3 एकर शेती असलेला एका गरीब बापाच्या पोटी जन्माला आलेली पोरगी डॉक्टर करणं आज साधा आहे का हो? मी असं ऐकलं, हे होऊ नये, मी असं ऐकलंय की अनेक पालकांनी आपल्या मुलींना परत बोलावून घेतलंय. मला तुम्ही सांगा सगळेजण हे. तर अशा प्रकारे मुलांच्या मनात विश्वासाचं वातावरण निर्माण करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आज जे पालक अतिशय गरीब परिस्थितीतून आपल्या मुलांना डॉक्टर करतात, इंजिनियर करतात, शिकवतात, मोठं करतात, त्यांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करणं इथल्या व्यवस्थेची जबाबदारी आहे. ताई, मला सांग, तुमची सरकारकडे काय मागणी आहे? लवकरात लवकर SIT समिती स्थापन करण्यात यावी. हे जे खटला चालू आहे ते बीडच्या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावा. त्यांनी अजून आम्हाला CDR चे रिपोर्ट दिलेले नाहीत, PM रिपोर्ट अजून आम्हाला मिळालेले नाहीत. तोपर्यंत आम्ही हे ग्राह्य धरले जाणार नाही. आणि भलतीकडेच प्रकरण वळवून तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवण्याचं काम कालपासून चालू केलेलं आहे ते त्वरित बंद करण्यात यावं व तिला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कालपासून जे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी तिच्या CDR मधले रिपोर्ट त्यांनीच बघितले असं त्या म्हणत आहेत. अजून आम्हाला तर काही कल्पना नाहीये त्याबद्दल. त्यांनी असं सांगत आहेत की यावर संबंध, याच्यासोबत संबंध होते, त्याच्यासोबत संबंध होते. मग 6 महिन्यापासून जे तिने देत होती की मला हे त्रास होते, ते होते, त्यावर का कोणी लक्ष देत नाहीये? तिने त्यामध्ये ऑलरेडीच लिहून दिलं होतं ना, मला त्रास झाला तर मी सुसाईड करेल किंवा माझ्या जीवाचं काही बरं वाईट करेल. त्यावर का कोणी लक्ष देत नाहीये? तिने लेटर देत होती, ते कोणीच का ग्राह्य धरलं नाहीये? 6 महिन्यापासून तिला त्रास देत होते, यावर का कोणीच काही बोलत नाहीये? त्यावर बोलणं जरुरी आहे ना. 6 महिन्यापासून तिला त्रास होता ना, कोणीच बोलत नाहीये या गोष्टीवर. ठीक आहे. भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? काय मागणी कराल सरकारकडे तुमच्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी? रुपाली चाकणकर यांचं जे म्हणणं आहे की तिच्या सहकाऱ्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे की तिने त्यांना याबाबत कधीही कल्पना दिली नव्हती की तिच्यावरती दबाव आहे किंवा तिला असं फिटनेस, आरोपी फिट नसताना फिटनेस सर्टिफिकेट देण्याबाबत दबाव होता, हे त्यांना कधी सांगितलं नाही. मग ती जे हे मागच्या 6 महिन्यापासून तक्रारी करते, यामध्ये जे तिने लिहिलंय हे काय सर्व त्यांनी खोटं आहे असं सांगितलंय का? आता त्यांनी पूर्णपणे तपास केला आणि निष्कर्ष लावलाय हे सर्व खोटं आहे आणि तीच चुकीची आहे. कारण तिने आम्हाला जे सांगितलं, तिने जी तक्रार केली, कारण तिने आम्हाला सांगितलं होतं की तिच्यावरती हा दबाव वारंवार टाकला जात आहे पोलिसांकडून, पण तिने आम्हाला असंही कळवलं होतं की मी तक्रार दिली आहे, नक्कीच याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल. पण तिची चूक हीच झाली की तिथे एकटी आता यंत्रणेशी लढत बसली आणि तिथे सर्वांनी तिचे मिलीभगत करून तिला हा, आमचे असं म्हणणं आहे की आत्महत्या नसून हा एक प्री प्लॅन्ड एकदम मर्डर आहे. कारण पोलिसांचं जे तिथे पूर्णपणे वागणं आहे ते पूर्ण संशयास्पद आहे आणि हे सर्व काही त्या फक्त आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि रुपालीताई जे काही बोलत आहेत
त्यांच्या शेजारी पोलीस अधीक्षकही बसलेले आहेत, ते काहीही या प्रकरणाचं बोलत नसताना रुपालीताई का सांगतायत? तपास त्या करत आहेत का? हे आमचं म्हणणं आहे. आणि हे काही जे चाललं आहे ते पूर्ण संशयास्पद असल्यामुळे आमचा तिथल्या पोलिसांवर काहीही विश्वास नाही. म्हणून आमची मुख्य मागणी हीच आहे की एसआयटीची स्थापना व्हावी आणि जे काही प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं आणि बीडच्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावं. ठीक आहे, हीच आमची मागणी आहे. मी वर्षाताईंना विचारतो. वर्षाताई, ज्या प्रकारचे वक्तव्य करण्यात आली महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून, एक प्रकारे या सगळ्या प्रकरणाला एक स्पेसिफिक दिशा देण्याचा प्रयत्न झाला का? तो झाला नुसता नाही, तो पण प्लॅन करून झाला. आणि महिला आयोगाचा हा वापर, राजकीय वापर, चाकणकर ताई स्वतःला वापरू देत आहेत व्यवस्थेला. एक महिला म्हणून माझी त्यांना विनंती आहे की स्वतःचा असा वापर होऊ देऊ नका. एक दिवशी तुमच्या माझ्यावर ही पाळी येईल जी या मुलीवर यांनी पाळी आणली. त्यामुळे तुमचा सुद्धा एक दिवशी हे बळी घेतील. इतके बदमाश लोक आहे हे. त्यांना कशाचंच बायकांचं काही पडलेलं नाही, सुरक्षेचं काही पडलेलं नाही. त्यामुळे महिलांच्या बाजूनी या महिलांनी बोललं पाहिजे. जी व्यवस्था तुमचा वापर करू शकते यासाठी दुसऱ्या महिलेला न्याय मिळू नये आणि त्यातले सगळे आरोपी वाचावे म्हणून ते लोक तुमच्याही मागे एक दिवशी या पद्धतीने चालू शकतात, तुमचंही असं चारित्र्य हनन करू शकतात. त्यामुळे महिला म्हणून चाकणकर ताईंनी तातडीने स्वतःचं वक्तव्य थांबवलं पाहिजे. आता बोललेल्या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. स्वतंत्र कोणत्याही राजकीय पक्षाशिवायचा महिला आयोग स्वतंत्र असला पाहिजे. कुठल्या ना कुठल्या पक्षातल्या स्त्रीने तिथे बसताच कामा नये, कारण त्या प्रत्येक वेळेला स्वतःचे पक्ष आणि पक्षातले नेते वाचवण्याचं काम करतायत. त्यामुळे महिला आयोग स्वतंत्र असला पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या समस्त सामूहिक शहाणपणाने आपण महिला आयोगाची स्वतंत्र स्थापना केली पाहिजे. रुपालीताई, हा संताप मला वाटतं पक्षापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तो पोहोचवाल अशी अपेक्षा आम्ही करतो आणि आज या कुटुंबाला न्याय हवाय. राजीनाम्याची मागणी केली जाते अशा बेजबाबदारपणाच्या बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मुळामध्ये जी काही मागणी केली जातीये ती अत्यंत रास्त आहे, बरोबर आहे. मी जरी त्या पक्षात असेल तरी आयोगाला जो काही अधिकार नाहीये तो अधिकार दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी पुन्हा सांगते की आयोगाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही त्याच्याशी सहमत असण्याचा संबंध येत नाही. या ज्या डॉक्टर भगिनीची आत्महत्या झालेली आहे त्याच्यामध्ये एसआयटी स्थापन तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. माझी एसपींना विनंती आहे की तुम्ही त्या आयोगाच्या शेजारी बसून असं शांतपणे बसू शकत नाही. त्यांचं काम होतं की जो काही तपास आहे त्यांनी वेगळी त्यांची प्रेस घेण्याचं काम होतं आणि तपास चालू आहे, तपासातल्या काय अपडेट आहे हे पोलिसांनी, पुन्हा सांगते, एसपी, अधीक्षक, त्याच्यानंतर तपास अधिकारी यांनी प्रेसला बसले असते आणि त्याच्या शेजारी जर नुसते आयोग बसले असत्या तर मी अग्री केलं असतं. पुण्यामध्ये आयोगाचं कामच नाहीये की कुणी कुणाला SMS केलाय, तिचं कॅरेक्टर काय आहे, तिचं काय आहे. मी म्हणते तिचं जो काही तिच्यावर वेळ आली आहे, आयोगाचं काम आहे त्या महिलेला धीर देणं, समुपदेश करणं. न्याय द्यायला कोर्ट बसलेला आहे, कोर्टामधले न्यायाधीश आहेत, ते ठरवतील की ती आत्महत्या होती तर नव्हती. हा अधिकार, मी पुन्हा सांगते, याच कायदेशीर गोष्टी महिला राज्य आयोगाला समजलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे या सगळा संताप होतोय. आता ही जी राजीनाम्याची मागणी आहे ही निश्चित माननीय अजितदादांपर्यंत हे सगळे पोहोचवतील. मीही तुमच्या माध्यमातून पोहोचवेल, कारण का म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवला जातो. काळ सोकावता कामा नये ताई, हाच उद्देश आहे. आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बडे मुद्देतून हा आवाज उठवण्याचं कारण हे आहे की तुमच्या एका शब्दानं या महाराष्ट्रात खाली त्या महिलांच्या मनावर काय आघात होत आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. ती संवेदना दाखवणं गरजेचं आहे. आपण काय बोलतोय, कशा पद्धतीनं बोलतोय, ते कायदेशीर आहे का, ते नैतिकतेला धरून आहे का, या सगळ्याचा विचार जबाबदारीनं करणं गरजेचं आहे. कारण या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी महिला तुमच्याकडे आशेनं बघताय. तुमचा आवाज, आपला आवाज कुणीतरी तिथं आहे म्हणून बघताय. अशा वेळी ती जबाबदारी अधिक वाढते. आशा करूया या सगळ्यानंतर योग्य ती दखल घेतली जाईल आणि यापुढे तरी त्या महिलेची, तिच्या चारित्र्याचं हनन केलं जाणार नाही. प्रेक्षकांचं काय मत आहे? बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण सवाल विचारला होता की चाकणकरांकडून मृत डॉक्टरांचं चारित्र्य हनन केलं जातं, या आरोपात तथ्य आहे का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 84% प्रेक्षकांना वाटतंय होय, त्यांच्याकडून अशा प्रकारचं चारित्र्य हनन केलं जात आहे. 16% प्रेक्षकांना नाही असं वाटतंय. आशा करूया या पुढच्या काळामध्ये
कुठल्याही महिलेचं जी न्यायासाठी आज उभी आहे, जिचे कुटुंबीय न्यायासाठी लढत आहेत, तिचं मरणोत्तर मेल्यानंतर चारित्र्यहनन होणार. या चर्चेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.